पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो, आपल्याबद्दल ऋण व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही या ठिकाणी येऊन जो काही आमच्या गावाचं मोठेपण तुम्ही ऐकणार आहात, मांडणार आहात, सांगणार आहात, त्याच्याबद्दल आम्हा सगळ्याच ग्रामस्थांना मनापासून आनंद झालेला आहे. आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. 1993 पासून तो सुरू झालेला आहे. ज्ञानेश्वरांनी पासायदानामध्ये म्हटलेलं आहे, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. आम्ही 1993 पासून प्रयत्न करतोय मैत्र जीवांचे निर्माण होण्याचं. भविष्यामध्ये आम्हाला यश येईल अशी अपेक्षा आहे, पण आमचे प्रयत्न चालू आहेत. मला असं वाटतं, एक प्राध्यापक म्हणून, या गावातला एक जागरूक नागरिक म्हणून, या पुस्तक लेख नावाची माझी साहेबची भूमिका होती ना, मध्ये लॉकडाऊन लागलं आणि अत्यंत कडक लॉकडाऊन लागलं. तुम्ही सांगितलं घरीच बसा आणि घरूनच लेक्चर घ्या. मग काय करायचं फावल्या वेळामध्ये? तर एक कल्पना सुचली की आपण आपल्या गावकड्याचं काहीतरी देणं लागतो. गावामध्ये शिकून मोठी झालेली खूप मंडळी आहे, पण या गावाबद्दलची जी आत्मीयता आहे ती कुठेतरी कमी झालेली. मी यात्रेमध्ये सप्त्यामध्ये सहभागीत असतो. मी पाहतो, समजा ही एक पिढी येते, पण त्यांची जी पुढची पिढी आहे, जी मुलं जी मुंबईला पुण्याला राहतात, त्यांचं गावाशी नाळ तुटलेलीच आहे आणि ते दिसतंय. मुलांची शिक्षण आहेत, परीक्षा आहेत, म्हणून ते गावाला येऊ शकत नाही असं ते मानतात. पण समजा ही गेल्यानंतर पुढे या लोकांचं गावाशी काय संबंध येणार आहे? आपलं गाव जिथं डोळे मिटण्यासाठी या गावामध्येच यावं लागणार आहे, तर त्या गावाबद्दलची जी कृतज्ञता आहे ती आपल्या मनामध्ये असली पाहिजे. मग आपण काय करायला पाहिजे? तर मी मराठी विषयाचा प्राध्यापक आहे. साहेबांनी 12 वर्षापूर्वी मला त्यांच्या महाविद्यालयामध्ये काम करण्याची संधी दिली. मराठी विषयाचं विभाग प्रमुख पद दिलं, कला शाखेचं उपप्राचार्य पद दिलं. काही दिवसासाठी का होईना पण कॉलेजचं सर्वने सांभाळा असं त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला. तर आपण पण देणं लागतो त्याचं. म्हणजे मी असा मानणारा माणूस आहे. खरं तर माझी दृष्टी अत्यंत स्वच्छ आहे पाण्याची. कोणत्याच राजकीय अँगलनं मी याच्याकडे पाहत नाही. ही 14 माणसं का निवडली असा प्रश्न अनेक जण विचारतात. समजा तर ज्या लोकांनी मला आनंद दिला त्यांनाच मी निवडलं. भविष्यामध्ये अजूनही काही लोकांबद्दल करण्याची माझी इच्छा आहे. पाहू समजा भविष्यामध्ये कसा वेळ मिळतोय. पण या लोकांना मी निवडलं, या लोकांना मी लहानपणापासून पाहिलं, त्यांच्याबद्दल आपण सांगावं, बोलावं असं मला मनापासून या ठिकाणी वाटलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे प्रसिद्ध रंगभूषाकार आहेत, ज्यांचं आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये नाव आहे, असे सन्माननीय सुभाष भाऊ शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यामुळे आपल्या भविष्यात काय बनवायचंय? आता हा इतकी प्रचंड मोठा विचार आहे ना की गावामध्ये कोणताही पोरगा असू द्या ते मोठं झालं पाहिजे. आज थोडंफार शिक्षण घेऊन मी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. माझ्या आई वडिलांनी प्रचंड कष्ट केले, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले. ते आता मी त्याची उजळणी या ठिकाणी करत नाहीये. ते कुटुंब उभं राहिले समजा माझ्या निमित्तानं. या गावातल्या प्रत्येक घरामधलं एक पोरगा असं मोठं झालं पाहिजे. हा जो विचार आहे ना ते ग्रामस्थ करतात. मला असं वाटतं आमच्या गावामध्ये कधीतरी 10-15 वर्षांनी आमच्या पण ग्रामस्थ तो विचार करतील की तो कोणता आहे, तो जवळचा आहे, लांबचा आहे, काय संबंध नाही. तो आपल्या गावातला मुलगा आहे आणि तो आपल्या गावाचं नाव मोठं घेऊन जाणार आहे. शेवटी माणूस बरोबर काय घेऊन जातो? काहीच बरोबर घेऊन जात नाही. राग, लोभ, द्वेष हे सगळे वेळेपुरते असतात. ते टाकून पुढे जाऊन द्यायचं असतं. मग गावातले मुलं मोठी झाली का गाव आपोआप मोठा होणार आहे, तालुका आपोआप मोठा होणार आहे. ही माझी त्याच्या मागची भावना आहे की त्या प्रेरणा आपल्याच गावामध्ये आहेत, आपल्या आजूबाजूला आहेत. त्याची उजळणी कुठेतरी व्हावी म्हणून मी त्या पुस्तकाचं लेखन केलं. आता त्या मुद्द्यामध्ये मी जात नाही, त्याची चर्चा या पुस्तकाच्या अनुषंगानं या ठिकाणी मी केलेली आहे. गंगामामा फुकटून आमच्या किराणा दुकानदार होता. गंगामामांच्या भारी फळबागेची रांगोळी असा एक लेख मी लिहिलेला आहे.
हे गरीब कुटुंबातून आपली शिक्षणाची शिदोरी बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं आज उच्च शिक्षण प्रसारणालय प्राचार्य म्हणून काम करतात. ते आमचं गावचं मोठेपण आहे, गावचं भूषण आहे. आणि म्हणून सरांना प्रेरणा मिळावी, या गावची माणसं एकत्र जोडली जावी, या गावच्या माणसांचा इतिहास खऱ्या अर्थाने या ठिकाणी लिहित असताना त्यांच्याबद्दल असणारी कृतज्ञता, त्यांच्याबद्दल वस्तुस्थिती मांडण्याचं काम सरांनी खऱ्या अर्थाने केलं. आणि सर नेहमी या गावचं यात्रा उत्सव कशा पद्धतीने एकत्रित होईल, हे गावचं जरी साहेब या ठिकाणी राजकीय समीकरण वेगवेगळी जरी असली तरी ती गावचं एक समीकरण एका साच्यात बांधण्याचं काम आमचे सर नेहमी करतात. गावची यात्रा, गावचा सप्ताह एकत्रित सर्वांना एकत्रित घेऊन त्याची मांडणी करून ती जबाबदारीने कसं गाव पण टिकलं पाहिजे हे काम सर नेहमी करतात. म्हणून सरांनी केलेल्या कर्तृत्वाची या ठिकाणी पावती आपण देऊच शकत नाही. असंच सरांचं हे कार्य नेहमी सदैव देवत राहावं, त्यांच्या हातून या गावचं नवनवे या तालुक्याचं काहीतरी नाव घोषित व्हावं अशी या ठिकाणची भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. 20 शिला टांगलं, एक गाव, 12 भानगडी, गावची जत्रा, भानगडी 17, ह्या अनेक पुस्तकं पाहिली. आमची माती, आमची माणसं. तसं माझं गाव, माझी माणसं हा जो प्रयोग सरांनी जो केला, मी खऱ्या अर्थानं असं समजतो की ह्या गावचे ते 13-14 लोक जे आहेत त्यांनी आयडॉल बनवले की ज्यांच्याकडे पाहून आपलं जीवन जगावं असं मार्गदर्शन तुमच्या समोर त्यांनी मांडलेलं आहे. जगामध्ये कैवल्याचा पुतळा फक्त संत ज्ञानेश्वर माऊलींनाच म्हटलं जातं. कोणीही माणूस सर्वज्ञ संपन्न असतात असं नाही. सरांनी लिहिलेली 13 व्यक्तिमत्व, व्यक्तिचित्र ही भिन्न भिन्न आहेत, विचार भिन्न आहेत, आचार भिन्न आहेत, संस्कार भिन्न आहेत. पण तरी देखील त्यांच्यातलं मोठेपण जे आहे ते नेमकं त्यांनी हेरलं आणि ते हेरण्यासाठी माणसातलं माणूसपण जिवंत असावं लागतं. ते माणसातलं माणूसपण शिंदे सरांच्या रूपानं उभं राहिलं आणि म्हणून ही 13 माणसं तुमच्या समोर साकार झाली. असं मी त्यांना त्या निमित्तानं धन्यवाद देतो. साहेब, यापूर्वी गावगाडा हा पाटीलवाड्यातून चालायचा. गाव विस्तारली, मोठी झाली, वेशीच्या बाहेर गावं पसरली आणि समाज देखील अगदी बेधुंद झाला. समाज संपत चालला. पाटीलवाड्याचं तटबंदी कोसळू लागली. पण तरी देखील या गावाचं वैशिष्ट्य असं आहे, हे सारं जरी घडत असलं तरी माणसं मात्र एकच आहेत, एकीत आहेत. याचं उदाहरण वेळोवेळी आम्हाला पाहायला मिळालं. अख्ख्या तालुक्याने या गावाचा संघर्ष पाहिला. पण सामाजिक कार्य असेल, सुखदुःखाचे प्रसंग असतील, त्यावेळेला ही माणसं तिथली पायतानं तिथं सोडून एकजुटीने उभी राहिली. हे साऱ्या भागाला एक आदर्शवत उदाहरण आहे. हे या गावाचं कौतुक आहे, हे या गावाचं मोठेपण आहे आणि ते मोठेपण जगापुढे आणण्याचं काम सरांनी केलं. मी सरांना धन्यवाद देतो. खूप माणसं बोलणार आहेत, माझ्यासाठी मी काय बोलावं, म्हणून मी माझं अल्पसं त्यांच्याबद्दलचं मत, तुमच्याबद्दलचे विचार तुमच्यासमोर मांडले. सरांना उदंड आयुष्य मिळव. सर, मला एक गोष्ट आठवते, तर सहज वाटलं म्हणून मी बोलतोय. पहिल्यांदा मला जो आनंद झाला, प्राध्यापक जेडी टाकळकरांना उपप्राचार्य केले. मी नुकताच शाळेवर झालेलो होतो. इतका आनंद झाला, मी पर्यावरण मंडळाची स्थापना करायचा प्रयत्न केला. सरांना तिथे घेऊन आलो आणि त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं. मला म्हणजे पर्यावरण मंडळ इथं कशाची गरज आहे, इथे इतका प्रचंड निसर्ग आहे आणि तू करतो. म्हणजे नाही सर, मला तुमच्या ऋणातून मुक्त व्हायचं होतं आणि म्हणून मी तेच करतो. एक दिवस ही संधी मला मिळेल. सरांना देखील कधीतरी एकदा प्राचार्य पदाची धुरा सांभाळायला मिळाली तर आमचं सर्वांचं, तुमचं सर्वांचं हे लेकरू मोठं करण्याचं भाग्य तुम्हालाही मिळेल. एवढी मी, आणि वावगं बोलत नाही, तो कर्तृत्ववान माणूस आहे, सांगल ते करणारा आहे. पाठीवशापासूनची थाप टाकली की म्हणून तितकं पळणारा आहे, त्याच्या पळण्याला साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकार असता त्याची मागणी करत त्यांनी आपल्या आयुष्याचं आपलं पूर्ण उभं आयुष्य त्यासाठी व्यतीत केलं. हे योगदान फार मोठं आहे मित्रांनो. यातीलच काही व्यक्तींनी समाजकारण, राजकारण, शेती, सहकार आणि शिक्षण, पण लोकांचं मनोरंजन करणारे सूर आपल्या सनईमधून उमटवले. ही किती महान माणसं आहेत.
हे आपले भागवत तात्या सुद्धा, यांना सुद्धा मानावं लागेल. आम आदमी कैलासरावांच्या काळामध्ये कोल्हापुरी बंधारा झाला, पाणी पुरवठ्याच्या योजना झाल्या, अशी अनेक माणसं या आपल्या गावात आहेत. त्या माणसांपैकी नेमकी माणसं सरांनी सिलेक्ट केली. आपणही सगळेजण माणसं येणाऱ्या काळामध्ये त्यांना आपणही भावू शकता, त्याबाबतही ते लिखाण करतील, अशा शुभकामना देखील आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आणि झाला त्याने हे पुस्तक लिहिलं. आपण ते पुस्तक सर्वजण वाचणार आहे. माझ्याकडे पाहून मी पब्लिशर आहे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो, पण प्रकाशकाची खरी ओळख ही त्याने बनवलेलं पुस्तक असतं. आणि ते पुस्तक तुमच्या हातात जेव्हा येतं तेव्हा त्याच्या प्रकाशकीय पानावरती प्रकाशकाचं नाव असतं, पत्ता असतो, मोबाईल असतो, त्याचा ईमेल असतो, आणि ते पुस्तक त्या प्रकाशकाने केलेलं आहे असं ते सिद्ध होतं. बहुतांशी प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मी कधी उपस्थित नसतो. संजय माझा कसा मित्र झाला जवळचा हे मला हे कधी समजलं नाही, पण एक फार प्रामाणिक माणसाळलेला असा हा मित्र मला झाला. येत्या 12 तारखेला मी वयाची 40 पूर्ण करतोय. वयाच्या 22व्या वर्षी मी एमफिलला असताना मला प्रकाशन संस्था स्थापन करायची हे सुचलं. ज्या वयामध्ये आपण काहीच करत नसतो, ज्या वयामध्ये आपण फार भरकटलेलो असतो, अशा एका वयामध्ये मला प्रकाशक व्हावं असं वाटलं. मी असा एका पाड्यावरचा मुलगा आहे की ज्या पाड्यावर आजही पेपर जात नाही, आजही नीट जायला रस्ता नाही, आजही आमच्या पाड्यावरती माणसं सायकलनीच जातात, बैलगाडीनीच जातात, अशा एका दुर्गम पाड्यावरचा मी मुलगा आहे. आणि मी माझं गाव पाहिलेलं आहे. जेव्हा मी माझ्या बालपणी गावाकडे होतो, पुण्यात 22 वर्ष झालं मी पुण्यामध्ये आहे. बाकीचं बालपण माझं गावाकडेच गेलेलं आहे. माझ्या गावात मी हे चित्र कधीच पाहिलं नाही. मातंगाचं घर तिकडं असतं, महारवाडा इकडं असतो, कुमारगली तिकडं असते, मराठ्यांचं घर तिकडं असतं. कुणाचाच कधी एकोपा मी पाहिला नाही. पण या गावात संजयच्या प्रेमापोटी आणि आपण सगळेजण एकोपाने आहात, एकोपा आहे हे पुस्तक सांगतो. संजयने हे मला स्क्रिप्ट एका अशा अवस्थेत दिलं. मी संजय एकेरे नावाने बोलतो कारण माझा तो जवळचा मित्र आहे म्हणून. संजयच्या कॉलेजवरती जेव्हा संजय मला पुस्तकाची ऑर्डर देतो तेव्हा मी ती प्रत्यक्ष पुस्तके घेऊन येतो. साहेब, तुमच्या कॉलेजमध्ये मी कधीच बाय पोस्ट पुस्तके पाठवत नाही. मी पुस्तके पाऊस असो, काही असो, थंडी असो, काय असो, संजयने मला ऑर्डर दिली की मी ती पुस्तके घेऊन येतो आणि पुस्तके तुमच्या ग्रंथालयाला देतो. एके दिवशी संजयने मला हे स्क्रिप्ट हातामध्ये दिलं. मी अशीच पुस्तके घेऊन आलेलो होतो आणि संजयचं म्हणणं एवढंच होतं की सर, तुम्हाला सरच म्हणतो, सर मला हे लिहायला जमलंय की नाही हे तुम्ही मला सांगा. आणि ते स्क्रिप्ट मी घेऊन गेलो. माझं एक वैशिष्ट्य, माझ्याकडे स्क्रिप्ट आली मी 5-6 महिने त्याकडे बघतच नाही, कारण तेवढा वेळच नसतो, कारण अगोदरची खूप स्क्रिप्ट असतात. पण संजयने दिलेलं स्क्रिप्ट काय पण मी बघितलं आणि मी चाळलं ते स्क्रिप्ट आणि मी त्यातला पहिला लेख वाचला होता, जे सर इथं बसलेले आहेत. आणि तो लेख वाचून मी एकदम चमकलोच. एका सामान्य खेडेगावामध्ये अशा पद्धतीचं आंतरराष्ट्रीय काम करणारा एक व्यक्ती आहे आणि तो त्याचं एवढं नावलौकिक आहे आणि तो या गावातला आहे, म्हणजे या गावात काहीतरी आहे. हा माझा पहिला लेख होता की ते स्क्रिप्ट वाचायला मला आत वळणारा. नंतर मी ते जिंपूरचा एक लेख वाचला आणि नंतर मग सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सगळ्या लोकांचे लेख वाचले. आणि माझ्या असं लक्षात आलं की हे पुस्तक केवळ आंबोलीचं आहे, म्हणजे प्रकाशक कुठलंही पुस्तक का करतो. जेव्हा स्क्रिप्ट प्रकाशकाच्या हातात येतं तेव्हा त्या पुस्तकाचं भविष्य काय असेल हे जर प्रकाशकाला कळालं नाही तर तो प्रकाशक असू शकत नाही. त्या पुस्तकाचं भविष्य प्रकाशकाला आधी समजलेलं असावं तरच ते प्रकाशक ते करायला घेतो. माझ्यापाशी पहिला प्रश्न असा होता की ही व्यक्तिचित्र फक्त आंबोलीचीच आहेत का? महाराष्ट्राच्या खेडोपाडी अशी अनेक लोक आहेत, अनेक माणसं आहेत, अशी अनेक गाव आहेत जे आज आंबोलीमध्ये एकोपा दिसतोय, गोतावळा दिसतोय. माणसं एकमेकाला मदत करतात, माणसं एकमेकाची विचारपूस करतात,
या कोरोना कालखंडामध्ये अशी भयानक अवस्था आली की जी माणसं आपल्याला दररोज भेटत होती ती आपल्यातून निघून गेली. जी माणसं आपल्याला दररोज बोलत होती त्यांच्यापासून आपण 4 हात लांब राहून आपण वागू लागलो. इतका दुरावा ह्या 2 वर्षात निर्माण झाला आणि हा दुरावा पुन्हा हा एकोपा मी आज तुमच्या समोर पाहत आहे. अशा सगळ्या माणसांचं याच्यामध्ये चित्रण आहे. तर हे केवळ आंबोलीचं चित्रण आहे का, हा प्रश्न मला हे पुस्तक करताना पडला. आणि हे चित्रण अशी लोक अनेक गावामध्ये आहेत, असा एकोपा अनेक गावात आहे. असा एक प्रश्न, असं एक उत्तर मला मिळालं आणि मी संजयला स्वतःहून फोन केला की तुझं पुस्तक मी करणार आहे, पण कधी करेल काय सांगता येणार नाही. कारण मी असा माणूस आहे की आत्ता तुला म्हटलं करणार आहे, पण कधी करेल सांगता येणार नाही. कारण माझी इतकी दहशत आहे. तुम्हाला मी असा एवढसा दिसत असेल, पण माझं नाव जर तुम्ही उच्चारलं मराठीतल्या कुठल्या लेखकाला आणि कुठल्या ह्याला आणि यांनी पुस्तक केलंय असं जर म्हटलं तर त्याचं एक वेगळंच प्रतिबिंब असतं. या क्षणाला मी बनवलेली 20 पुस्तके अकॅडमिक मध्ये अभ्यासाला आहेत, 40 पुस्तके सिलेबस मध्ये आहेत. इतकं जीव तोडून मग ते पुस्तक करायचं. याच्यामध्ये असा हा ठेवा आहे, असा हा ओलाव्याचा ठेवा आहे की हा ठेवा सबंध फक्त आंबोलीचा न राहता सबंध मराठी साहित्याचा ठेवा आहे. म्हणून हे पुस्तक मला करावं असं वाटलं आणि मग मी त्याचं काम सुरू केलं. आणि संजयला मी सांगितलं माझं काम करताना अजिबात लोटपोट करायचं नाही. संजयने मला एकच वाक्य सांगितलं होतं, सर तुम्ही जे कराल ती पूर्व दिशा असेल. माझा एका शब्दाने हे पुस्तक करताना काही नसेल. त्याला मी सांगितलं की पुस्तक करताना मी अप्रतिमच करेन, एकदम सुंदरच करेन. आणि जसं जसं मी या पुस्तकाच्या निर्मितीकडे पाहायला लागलो आणि मग माझी जी संपादिका आहे किंवा माझे जे मुद्रित काम करते एक मुलगी, तिला मी हे स्क्रिप्ट निघून दिलं आणि तिला एकच सांगितलं की 3 महिन्यात हे पुस्तक तू मला तयार करून द्यायचं आहे. सर या पुस्तकाचं काम मी स्वतः केलेलं नाही, या पुस्तकाचं फायनल फक्त मी पाहिलेलं आहे. माझ्या या मैत्रिणीने 3 महिन्यामध्ये ते सगळं मला करून दिलं आणि नंतर एक फायनल स्क्रिप्ट मी संजयला पाठवलं होतं की हे तू पहा आणि मला कळव. मी पुढच्या 8 दिवसांनी संजयने मला ते सगळं स्क्रिप्ट दिलं आणि मी पुढे ते 15 दिवसात ते पुस्तक केलं. जेव्हा पुस्तक न्यायला संजय माझ्याकडे आला, म्हणजे जेव्हा ते द्यायला आले ते 2-4 जण माझ्याकडे आले होते माझ्या एका छोट्याशा घरामध्ये आणि तिथे ते सगळं ते पाहून संजय बी भारावलेला होता. त्याला म्हणलं तू पुस्तक लिहायला तू पुस्तक तुला देतो. त्यावेळेस संजयने मला सांगितलं की माझं गाव प्रकाशनाच्या कार्यक्रमाला ते याच, पण माझं गाव पाहायला या. तर संजयला मी सांगितलं तुझं गाव मी पाहिलं, त्याचा ओलावा पाहिला, जिव्हाळा पाहिला, त्याचं प्रेम पाहिलं. ही सगळी लोक इथं बसलेले आहेत, तुझ्या प्रेमाखातर आलेले आहेत. तुझं जेवढं पुस्तक काढलेलं आहे कसं असतं माहितीये का, 100 लोक बसलेले असतील तर त्यातला एकच असा व्यक्ती असतो की त्याच्या मनाला ते लागतं. म्हणजे फार मोठा ऍक्सिडेंट समजा राजगुरुनगर मध्ये झालेला आहे आता थोड्या वेळापूर्वी आणि उद्या पेपरमध्ये जेव्हा आपण ती बातमी वाचतो तेव्हा ती बातमी सेमच असते, त्याचं शीर्षक वेगवेगळं असतं, त्यातला थोडासा भाग वेगळा असतो. पण ती बातमी वाचून एखादाच असा लेखक असतो की त्याच्या ते मनाला लागतं आणि कसं काय होतं, म्हणजे कसं काय झालं, हा ऍक्सिडेंट कसा झाला, कुणी केला, का घडून आणला, का किती जणांना लागले, असे त्याच्या मनात प्रश्न सुरू होतात आणि मग त्याची साहित्य निर्मिती तशी सुरू होते. ह्या भयान लॉकडाऊनच्या काळामध्ये संजयला हे लिहायला सुचलं, हेच त्याचं फार मोठं कौतुक आहे आणि मी त्याचं कौतुक करतो. मी त्याचं पुस्तक केलं याचा अर्थ मी त्याचं कौतुकच केलं असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे जाहीर कौतुक करायची गरज नाही. संजयचं हे पुस्तक काय देऊ शकतं मराठी साहित्याला, मराठीत त्याचं काय वेगळं योगदान आहे, तर हे व्यक्तिचित्रणाचं पुस्तक आहे. हे पुस्तक करताना संजयला मी एक सूचना केली होती की जसं मानदेशी माणसं हे पुस्तक आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये तो व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचा जो मिस्किलपणा आहे, त्याच्या जगण्याची जी पद्धत आहे, त्याच्या गावात राहण्याची वागण्याची जी पद्धत असते, त्याची जी ढब असते, ही ढब या व्यक्तिचित्रणात तुझ्याकडून येत नाही. पण तो जो तुझ्या गावातला व्यक्ती आहे, आंबोलीतला जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने नेमकं काय केलेलं आहे, कसं केलेलं आहे, तो कसा जगलेला आहे, कसा राहिलेला आहे, कसा वाढलेला आहे, गावासाठी त्यांनी काय केलेलं आहे, याचं चित्रण येतं. म्हणजे माडगुळकरांच्या मानदेशी माणसाच्या उलट इथं चित्रण संजय करून जातो. त्यामुळे संजयला भविष्यात अशा पद्धतीचं लेखन करण्यासाठी सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा आहेत.
कारण गावामध्ये वेगवेगळी तुझ्या लोक आहेत आणि म्हणजे तुला कथानक सापडलेलं आहे ते तुला खुलवायचं कसं आहे हे तुझ्या क्राफ्टिंगवर अवलंबून आहे. म्हणजे याच्यामध्ये तू चांगली कथा करू शकतो आणि एखाद्या व्यक्तिचित्राची कादंबरी करू शकतो. तुला बीज सापडलेलं आहे, तुला ते पिरून कसं उगून आल्यानंतर कसं वाढवायचं आहे याचं जर तंत्र सापडलं तर मात्र तू वेगळा वाङ्मय प्रकार सुद्धा हाताळू शकतो, वेगळा वाङ्मय प्रकार सुद्धा लेखन करू शकतो. समकालात प्राध्यापक आपल्या इन्क्रीमेंटसाठी कटपेस समीक्षा लिहित असताना संजयनी एक वेगळं ललित पुस्तक देण्याचा प्रयत्न केला. यासाठी संजयचं मनापासून मी स्वागत करतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांचं मी आभार मानतो. धन्यवाद. नदीमुक्त करणारा सभागृह, त्याचबरोबर कुडा असेल, आपली जेवढी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत मग आंबोली, कुडा आहे, सेलपिंपळगाव आहे, करंजबेर आहे, या सगळ्या आरोग्य विभागांना, या हॉस्पिटलला, या दवाखान्यांना NABH हे मानांकन मिळवून देणारा खेड तालुक्यातले पहिले सभापती कोणते असतील तर ते सुरेश भाऊ. धनंजय सरांनी उल्लेख केला की हे आयडॉल आहेत. त्यांनी तो शब्द वापरला, बरोबर वापरला. त्याचं कारण असं आहे की ते हायस्कूलला मुख्याध्यापक आहेत आणि त्यांना आजच्या मुलांसाठी कुठल्या भाषेमध्ये बोलायला पाहिजे हे त्यांना माहिती आहे. त्यांनी बरोबर आयडॉल शब्द मानला. मी थोडासा जुन्या पिढीतला असल्यामुळे तिच्या गंधाबद्दल आमची येताना चर्चा झाली. असं सांगितलं गेलं आणि मला सुद्धा आश्चर्य वाटलं. अध्यक्ष साहेब म्हणले, तुम्हाला माहिती आहे का अलीकडे मातीचा गंध, मातीचा सुवास मिळण्याची सुद्धा अत्तर निर्माण झालेली आहे. आमच्या इथल्या आंबोलीतल्या लोकांना त्याची गरज नाही. का पाऊस पडला आणि एखाद्या वासरासारखा आपण हुंदडत जर बाहेर पडलो तर मला वाटतं तो आनंद आपण सगळेजण उपभोगू शकतो. आजचा कार्यक्रम व्यक्तिगतदृष्ट्या मला खूप आनंदाचा वाटतो कारण कुठेतरी आपण समान धागा पकडण्याचा प्रयत्न असतो नेहमीच्या ह्याच्यामध्ये. आणि तो धागा असा आहे की संजय शिंदे हे प्राध्यापक आहेत, आंबोली सारख्या गावामधून तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचलेले आहेत. तिथे त्यांना संधी मिळाली त्याच्याबद्दल त्यांनी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केली आहे. धनंजय सरांनी हुशारीने त्यांचा भविष्यकाळ सुद्धा अपेक्षित केलेला आहे. मी पण एका महाविद्यालयाचा उपप्राचार्य आहे, अशाच एका गावामधून गेलेलो आहे. असंच मी पहिल्यांदा खुश झालो केव्हा कुठेतरी ह्याचं मुखपृष्ठ हे फेसबुकवर आलं आणि माझं गाव माझी माणसं म्हटल्या तुम्हाला सांगतो आमच्यासारखे जे पोटापाण्याकरता बाहेर गावी गेलेले आहेत त्यांना माझं गाव आणि गावाकडची माणसं हा त्यांचा वीक पॉइंट आहे. हा त्यांचा वीक पॉइंट आहे. सुभाष शिंदे नाही माहिती ते आज आलेत कार्यक्रमात. मला खात्री की ते किती बिझी असते पण ते आलेत मांडी घालून बसले. हा त्यांना आनंद आहे आज त्यांचा. आणि त्यांच्या लेखाकडे पाहून लोकवाङ्मय बाळासाहेबांनी सांगितलं या ठिकाणी की ते हादरले आणि हादरण्यासारखे. हे पुस्तक मी पण वाचले. त्याच्याकरता ते उशिरा आला माझ्यापर्यंत. रात्री 2 वाजता हे पुस्तक वाचून मी संपवलं. कारण मला माहिती इथे जर पुस्तक न वाचता भाषण करणं सोपं आहे. त्याच्याकरता संजय शिंदेची प्रस्तावना आणि साईनाथ पासारणे यांनी दिलेली प्रस्तावना आणि संजय शिंदेचं मनोगत हे खरं म्हणजे कुठलं पण लेक्चर मारून देण्यासारखं आहे. पण जिथं नानासाहेब बसलेत, हिरो अण्णा बसलेत, अध्यक्ष साहेब बसलेत, ते लगेच ओळखतात की कॉपी करणारा मुलगा कुठला आहे आणि क वरून काय सुधारून स्वर्ग गाठणारा कुठला आहे. ते पुस्तक तुम्ही हातामध्ये घेतल्यानंतर सोडू शकत नाही. ही त्याच्यातली गंमत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की हे जे काही त्यांनी व्यक्त केलेलं आहे हे व्यक्त केलेलं जी भावना आहे ही सुभाष शिंदे असतील किंवा आमच्यासारखे जे गाव सोडून बाहेर गेलेले आहेत ह्या सगळ्यांच्या हृदयामधून आलेला हा हुंकार आहे. आमचं मनोगत आहे. मी जेव्हा आंबोलीमधल्या व्यक्तिमत्वांना वाचतो तेव्हा मी कुठेतरी माझ्या गावातले व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर येतात आणि मला लक्षात अरे ही माझ्या गावात पण अशी माणसं आहेत, अशी दुर्मिळ माणसं आहेत, अशी कर्तृत्ववान माणसं आहेत,
अशी चरित्रवान माणसं आहेत. आणि ही माणसं ह्या आपल्या समाजापर्यंत येणं हे गरजेचं आहे. परंतु हे येणं, हा विचार मनामध्ये येणं हे सोपं आहे. परंतु त्या विचारांना कृतीची जोड निर्माण करून अक्षर वाङ्मयामध्ये त्याचं रूपांतर करण्याकरता संजय आणि बाळासाहेब अशा दोन व्यक्तिमत्वांचं जुळणी त्या ठिकाणी व्हावी लागते. आणि मला खरं म्हणजे आज बोलण्याच्या अगोदर मला सांगितलं शिंदे सरांनी की तुम्ही बोलू शकता 20-25 मिनिट. माझा कोटा 55 मिनिटाचा असतो, 50 मिनिटाचा असतो. पण मला माहिती की एवढी शिक्षा करणं हे काही बरोबर नाही. आपल्याच माणसांना, माझ्या माणसांना एवढी शिक्षा करणं बरोबर नाही. परंतु ही दोन लोकवाङ्मय प्रकाशनानं हे पुस्तक प्रसिद्ध केलं, अतिशय छान मुखपृष्ठ केलं, अतिशय सुबक मांडणी केली, त्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेतच. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमचे संजय शिंदे सर हे त्यांच्या काय त्याला आपण रत्नपारखी नजरेमध्ये ते बसले. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण पूर्वी वाचायचो की पंडित नेहरूंनी कारागृहाच्या गजा आडून किंवा कारागृहामध्ये असताना पुस्तक लेखन केलं. लॉकआउट किंवा लॉकडाऊनचा पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक उपयोग कसा आपण करायचा हे मला वाटतं आपण संजय शिंदेकडून पाहिलं पाहिजे. आणि म्हणून एक महत्वाचा धागा जो लोकवाङ्मयाच्या माध्यमातून सांगितला बाळासाहेबांनी, तो महत्वाचा असा आहे की त्याचं मूल्य काय, हे साहित्यिक मूल्य ह्या पुस्तकाला आहे का, हा सगळ्यात महत्वाचा. हा फक्त आंबोलीचा इतिहास आहे का, ह्या आंबोलींच्या माणसांचं व्यक्तिचित्रण आहे का, हे त्यांच्या केवळ एका एका व्यक्तीच्या कर्तृत्वाचा आलेख आहे का? माझं म्हणणं नाहीये. हे वैश्विक आहे, हे विश्वव्यापी आहे. अशी माणसं जगाच्या पाठीवर प्रत्येक गावामध्ये असू शकतात आणि त्या तिथे असणाऱ्या माणसांनी आपली आपली कामं आपल्या आपल्या वकुबाप्रमाणे आपल्या माणसासाठी, आपल्या मातीसाठी जिथं जिथं केलेली आहेत त्या सगळ्या माणसांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आलेलं हे वाङ्मय आहे. आणि म्हणून त्याचं मला वाटतं महत्व हे आपल्या सर्वांसाठीच खूप आहे. अण्णा हजारेंनी काय केलं? अण्णा हजारांनी शासकीय आलेल्या ज्या काही योजना आहेत ह्या फक्त आपल्या गावामध्ये त्याचं परिणामकारक अंमलबजावणी केली. आणि अण्णा हजारे हे देशाचे झाले, हे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचं नाव जाऊ शकलं का? आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याकरता तुम्हाला तुमचं गाव सोडायची गरज नाही. सुभाष शिंदे सारख्यांना गाव सोडावं लागेल कारण तो स्कोप नाही. परंतु एक आदर्श आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की गाव न सोडता सुद्धा तुम्ही वैश्विक होऊ शकता, गाव न सोडता सुद्धा तुम्ही राष्ट्रीय होऊ शकता आणि गाव आणि गावातली मूल्य ही जपून सुद्धा तुम्ही एक वैश्विक संदर्भ आपण देऊ शकतो. हे अत्यंत महत्वाचं काम मला वाटतं देशामध्ये. आणि ही 13 माणसं पाचरणे सरांच्या प्रस्तावनेमध्ये मी पाहताना त्यांनी उल्लेख 14 माणसांचा केला. मी पुन्हा पुन्हा पुस्तक चालतोय की 14वं कोण आहे आणि पाचरणे सर काही चूक करणार नाहीत. मग माझ्या लक्षात आलं की हा 14वा माणूस आहे, हा स्पष्टपणे तिथे येत नाहीये. हा या सगळ्या 13 लोकांची बोटं धरून आपल्याला जो दाखवतोय ना, हाच 14वा माणूस आहे. आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी थांबलोय. आणि हा 14वा माणूस नाही, हे 14वं रत्न आहे तुमच्या गावाचं. त्याने ज्या पद्धतीने ते लिहिलेलं आहे, ज्या पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे, ज्या पद्धतीने माणसांच्या स्वभावाचा पैलू पकडलेला आहे आणि हा पैलू पकडत असताना त्याने केवळ कौतुक नाही ठेवलं, म्हणजे या ठिकाणी सभापतींवर त्यांनी प्रखरपणे टीका पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज घेऊन त्यांच्या यशा अपयशाची मीमांसा सुद्धा करण्याचं धाडस हे त्यांनी ठेवलेलं आहे. कोणालाही खुश करण्याचा मुद्दा, खुश करण्याची पद्धत ही त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही, हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून या ठिकाणी मला सगळ्यात ही पहिली 3 नावं जेव्हा मी पाहिली, ही जी बाप माणसं मी जेव्हा पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आलं वाचल्यानंतर की या बाप माणसांची पोरं माझे मित्र आहेत. आणि त्या मित्रांपैकी काही मंडळींना मी आज भेटतोय 40 वर्षानंतर. साकोरे बाबांचे चिरंजीव इथं बसलेत यशवंतराव, बापू साहेबांचे चिरंजीव इथं बसलेत अशोकराव. त्यांना वाटलं असेल की मी कोण, मी ओळख अशोक. माझं म्हणणं धंद्रे सर, त्यांची माझी एवढ्यात भेट आहे. पण मला म्हणायचं की ही जी नाळ आहे की आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या गावाची आणि गावातल्या माणसांची आठवण करून देण्याची जी कुवत आहे ही संजय शिंदेनी या पुस्तकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी नमूद केलेली. आणि खरं म्हणजे
प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला सुरुवात करताना पहिला पॅराग्राफ हा अतिशय वाचनीय सर कुठे गेले? हा अतिशय वाचनीय, कारण त्यांनी ह्या प्रत्येक माणसाला त्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिप्रेक्षामध्ये वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी आपला जो हिरा आहे, गावातला हिरा, हा एका अत्यंत मोठ्या अशा अलंकारामध्ये अलंकृत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि खरं तर काही वाक्य की खरं म्हणजे त्यांना प्रत्यक्ष आपल्याला वाचूनच दाखवावे लागतात. म्हणून हे काही 13 माणसांचं चरित्र नाहीये, हे 14 माणसांचं चरित्र नाहीये. 14व्या चॅप्टर मध्ये त्यांनी या गावामधल्या हौशी नाट्य कलावंतांचं किंवा त्याला हौशी नाट्य कलावंतांचे वारकरी त्यांनी म्हटले, पंढरीचे वारकरी, कुठल्या नाट्य पंढरीचे वारकरी असं त्यांनी म्हटले. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा उल्लेख आहे, त्यांनी कुठल्या भूमिका केल्या, कुठली नाटकं केली, त्या नाटकामधला कुठला डायलॉग गावामध्ये प्रसिद्ध झाला आणि तो वारंवार किती वर्ष लोकांच्या तोंडामध्ये राहिला, त्या नाटकांचे लेखक कोण, त्याच्यामधल्या भूमिका कोणी केल्या. आणि मग एक संपूर्ण सांस्कृतिक महाराष्ट्राची ग्रामीण भागातली एक सांस्कृतिक चळवळ, ही चळवळीचं रिफ्लेक्शन जे 25 वर्षापासून ह्याही गावामध्ये नाहीये, माझ्याही गावामध्ये नाहीये. आणि ही जी नाटकांची परंपरा आहे ही माझ्या मते आता जवळपास संपुष्टात आली. आणि म्हणून ही जी व्यक्तिमत्व आहेत ही काळाच्या पडद्यामध्ये चाललीत की काय असं आपल्याला वाटू शकतं. आणि म्हणून पुन्हा एकदा उभारी धरण्याची आवश्यकता ही मला वाटतं त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी ह्या 14 लोकांचं चरित्र म्हणणार नाही, हे संपूर्ण आंबोली गावचं चरित्र आहे, हे आंबोली गावचं चारित्र्य आहे, हे आंबोली गावचं कर्तृत्व आहे, हे आंबोली गावचं नेतृत्व आहे आणि हे आंबोली गावचं वक्तृत्व सुद्धा आहे. वक्तृत्वाच्या संदर्भामध्ये त्यांनी सुदाम पाटलांबद्दल लिहिलं. ह्या मंडळींना मी कधीतरी लहानपणी पाहिलेले असेल, फोटोमध्ये पहिल्यांदा पाहिलं आणि ह्या माणसाने मी आता पहिल्यांदा पाहतोय आणि एक वेगळं वाटतं. आणि त्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी कुस्ती सारख्या क्षेत्रामधल्या आखाड्याचं वर्णन, समालोचन आणि त्याचं कम्पेअरिंग करणं हा एक म्हणजे मला एक नवीन, आता आम्ही प्राध्यापक मंडळ, आम्ही करिअर ऑप्शन आहे. आज आपल्याकडे माहिती आहे की म्हणजे तुम्ही कीर्तनकार व्हा, तुम्ही प्रवचनकार व्हा, कुस्तीमधले समालोचन हा एक नवीन करिअरचा ऑप्शन का होऊ नये महाराष्ट्रामध्ये. परंतु कुस्तीचं वर्णन करताना त्यांनी या महाराष्ट्रामध्ये कुस्तीची परंपरा छत्रपती शाहू महाराजांनी आणि त्याचे शिलेदार या ठिकाणी जिबू पैलवान कशा पद्धतीने काम करत होतं, हा जो धागा त्यांनी जो जोडलेला आहे, हा धागा जोडण्याचं काम मला वाटतं फार महत्वाचं आहे. आणि मग बल असेल, मन असेल आणि काही त्यांच्या तोंडातली वाक्य फार महत्वाची आहेत. मी याच्यामध्ये खूप खुणा केल्यात, मला फार मोह होते याच्यातली मी सगळीच वाक्य वाचण्याचा. खरं तर मन, मेंदू, मनगट, काय रक्ताचं पाणी केल्याशिवाय तुमची लोखंडासारखी तब्येत होणार नाही. आणि त्या लोखंडाला तुमची चपलतेची जर जोपर्यंत जोड मिळत नाही तोपर्यंत तुम्ही समोरच्याला आसमान दाखवू शकत नाही. अशा पद्धतीची एक काय म्हणून आपण सुभाषित वजा त्यांच्या मंथनामधून आलेले जे चित्र आहे हे त्याच्यामध्ये आपल्याला सहजपणे दिसतं. आणि म्हणून ही जी माणसं आहेत, ह्या माणसांचं ही मुलखा वेगळी माणसं आहेत. डॉक्टर साहेबांना मी आज ते पाहतो, परंतु ते पाहिल्यानंतर त्यांची तुलना ह्या गावाच्यासाठी ते बाबा आमटे असतील, ह्या गावासाठी ते अभय बंग असतील, त्या गावासाठी हे डॉक्टर कोल्हे असतील, म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर जे काही प्रसिद्ध म्हणू आपण की जे समाजाच्या नजरेसमोर आलेले डॉक्टर आहेत, अशा अनेक डॉक्टर असतील. परंतु या ठिकाणी डॉक्टर किशोर हे या गावामध्ये, या मातीमध्ये केवळ मनाने नव्हे तनाने या ठिकाणी आहेत आणि त्या गावाला आपलं गाव म्हणण्या इतकी त्यांची भावना या ठिकाणी. आणि त्या गावाला आणि त्या माणसांना आपल्या एका बंधनामध्ये घेण्याची, मातृत्व घेण्याचं ममत्व हे आपल्या सर्वांमध्ये आहे. हे त्याच्यामधलं अत्यंत महत्वाचं आणि वैशिष्ट्य आपण त्याच्यामध्ये म्हणायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी खूप 13 माणसं असतील की ही वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आहेत. म्हणजे गाव कुसा बाहेरचं म्हणजे खूप प्रेम दिसते त्याच्यामध्ये. म्हणजे गाव कुसा बाहेरचे भागुतात्या आणि त्यांचं सनई वादन, हा आपण इतर वेळेस विचार करू की हा काय एखादं चरित्र नायक होऊ शकेल काय. परंतु ह्या माझ्या माणसामध्ये, माझ्या गावातल्या माणसांमध्ये हा चरित्र नायक होऊ शकतो. आणि सनई वादन, तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशामध्ये सनई वादन वाजवणारा माणूस भारतरत्नापर्यंत पोहोचेल. शिकण्यासारखं काय की तुम्ही जे एखादी गोष्ट जर आपल्या हातामध्ये घेतली
आणि ती शेवटपर्यंत जर त्याचा आपण ध्यास ठेवला तर तुम्ही त्या जागतिक दर्जापर्यंत भारतरत्नापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आणि म्हणून बिस्मिल्ला खानाचं उदाहरण आपल्या समोर आहे. ते बिस्मिल्ला खान लोकांसमोर गेले, भागवताच्या गावापर्यंत तालुक्यापर्यंत राहिलेले असतील, परंतु सनई ही एकच किंवा काही शहनाई म्हणू आपण, ती जर तुम्ही तन मन धन करून जर त्याच्यामध्ये जर अर्पण केली तर तुम्ही भारतरत्न होऊ शकता. क्रिकेटची बॅट ही जर तुम्ही अंतिम ध्येय समजलं तर हे तुमचं अंतिम ध्येय तुम्हाला भारतरत्न ह्या पदापर्यंत पोहोचू शकतं. आणि म्हणून या ठिकाणी पर्यावरणाचा प्रश्न या ठिकाणी गंगा मामांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला की तुम्ही तुमच्या बागेमध्ये फळबाग फुलवताय, परंतु हे काम आज जागतिक प्रश्नाला हात घालणार आहे. पर्यावरण हा काही आंबोलीचा प्रश्न नाही, हा काही खेड तालुक्याचा प्रश्न नाही. आज आम्ही नदीला पूर्वी 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी तोंड लावून पाणी प्यायचो. आज आपण तोंड लावू शकत नाही, आणि आपण तोंड लावलं तर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, कारण तुम्ही राहणारच नाही. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न अतिशय बेदरकार पद्धतीने किंवा अतिशय जबाबदारीने या ठिकाणी येतात. बेरोजगारी वाढते. शिंदे सरांनी एका ठिकाणी शब्द बेरोजगारी वाढते, परंतु त्याबरोबर बेफिकिरी वाढते. हा शब्द फार महत्वाचा आहे. त्यांनी तुमचं केवळ कौतुक केलंय असं जर आपण म्हणू तर तुम्हाला हे पुस्तक वाचावं लागेल. या ठिकाणी त्या सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे. ते परखडपणे त्यांनी तुकारामांसारखं त्यांनी, ते बरोबर आहे, म्हणजे इथे मगाशी सांगितलं गेलं की माऊली, ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे आपले काय म्हणून मानबिंदू आहेत, आरंभ बिंदू आहेत, किंवा आपले एक उच्च बिंदू आहेत की त्यांच्याशिवाय आपला तालुका बोलू शकत नाही. परंतु ज्ञानोबा माऊली हा घोष संपूर्ण वारकरी परंपरेने जगाला दिलेला आहे. आज ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे जगापर्यंत पोहोचले, त्या वेगवेगळ्या भाषांच्या माध्यमातून पोहोचले, कारण त्यांच्या वाङ्मयाचा संदर्भ हा वैश्विक लेवलला जातो. म्हणजे जो जे वांछले तो ते लाभो हे म्हणायला फार मोठं लागतं की ज्याला जे होईल त्याला ते मिळू दे, हे शक्य नाही. आणि म्हणून ही इतका मोठा उदात्त दृष्टिकोन ठेवता संजय शिंदेंनी खूप काही अपेक्षा आणि वास्तव या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मला काही गोष्टी ह्या आपल्या परवानगीने 2-3 गोष्टी मी निश्चितपणे वाचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार. परत एकदा बऱ्याच वर्षानं आंबोलीकरांचा आशीर्वाद देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. माझ्या अगोदर ज्यांनी मनोगत व्यक्त केलं त्यांनी मनोगतामध्ये एक वाक्य वापरलं की त्यांची फजिती झाली, कारण की अगोदर संजय शिंदे सर, बाळासाहेब आणि मुसळे सर यांनी पुस्तकाबद्दल सगळीच माहिती त्या ठिकाणी सांगितली होती, आणि चौधरी सर राहिली सुटली जी होती, जी आम्हाला बोलण्यासारखी होती, ती पण तुम्ही सगळी बोलून टाकलेली असं माझं मत आहे. त्यामुळे तुमच्या नंतर बोलण्याची आता जास्त फजिती झाली आहे. असो, गावात आल्यानंतर बापदेवाचं आपण सर्वजण दर्शन घेतो आणि एका शुभ कार्याला सुरुवात करतो. पण आजचा जो प्रसंग आहे तो आमच्या सार्वजनिक राजकीय जीवनामध्ये आणि शैक्षणिक जीवनामध्ये, आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आनंद देणारा हा क्षण आहे. आपल्या गावचे सुपुत्र डॉक्टर संजय ज्ञानदेव शिंदे यांनी अतिशय चांगला प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आमच्यासारखेला दिसतोय. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्यांनीच जो उल्लेख केला तोही मी करतो की आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये नानासाहेब अशी लोक असतात आणि ज्यांच्याबद्दल आपल्याला आदरभाव असतो, किंबहुना त्यांच्याबद्दल लिहावं, व्यक्त व्हावं अशा आपल्या सगळ्यांची इच्छा असतात. पण त्या काही वेळेला वेळेअभावी शक्य होत नाही. पण संजय शिंदे सरांचं मनापासून या ठिकाणी कौतुक आहे की अतिशय चांगलं दिशादर्शक अशा प्रकारचं पुस्तक तुमच्या माध्यमातून मी फक्त आंबोलीला मिळालं असं म्हणणार नाही, कारण की ज्या 13 लोकांचा तुम्ही या पुस्तकामध्ये सहभाग केलेला आहे, की 13च्या 13 जे हिरे आहेत हे फक्त आंबोलीचे नाही आहेत, हे तालुक्याचे हिरे आहेत, असं माझं या ठिकाणी प्रामाणिक स्वतःच मत आहे. सगळ्यांचाच, अगदी बापूसाहेबांपासून डॉक्टरांपर्यंत
सगळ्यांचाच या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, पण वेळेअभावी तेही आता शक्य होणार नाही. ज्यांनी आपल्याला सगळ्यांना एकत्रित केलं त्या डॉक्टर संजय शिंदे सरांबद्दलही मी तर असं वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी व्यक्त होतो. 12 वर्षापूर्वी डॉक्टर संजय शिंदे सर प्राध्यापक होण्यासाठी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये मुलाखतीला आले आणि ते मुलाखतीला येण्याच्या अगोदरचा ह्या वेळेला किस्सा मला नानासाहेब या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. बऱ्याच वर्षांनी उच्च शिक्षणाची एक संधी, एक जागा आपल्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात तयार झालेली होती आणि त्या जागेसाठी एक जागा असली की जवळजवळ 100-200 प्रतिष्ठित राजकीय लोकांचे त्या ठिकाणी आग्रह असायचा आणि तीच परिस्थिती किंबहुना संजय शिंदे सरांच्या पण अनुषंगाने आम्हाला सगळ्यांना अनुभवायला मिळाली. ज्यावेळेला जागेची जाहिरात दिली गेली, वेगवेगळ्या लोकांनी अर्ज केले, पण अर्ज केल्यानंतर 2 लोकांचा उल्लेख या ठिकाणी शिंदे सर नक्की करेल. त्याच्यामधले एक जे होते ते साहित्य क्षेत्रामध्ये काम करणारे पुरुषोत्तम खेडेकर. त्यांनी एका व्यक्तीची मला शिफारस केली, किंबहुना आम्हाला शिफारस केली की त्यांना त्यांच्याकडे जे काम करतात त्या व्यक्तीला त्यांनी शिफारस करून सांगितलं की ह्याला संधी द्या. त्यांचं अतिशय नम्रपणे सगळं ऐकून घेतलं आणि त्यानंतर आपल्या राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत नामदार अजितदादा पवार, त्यांचाही फोन मला 12 वर्षापूर्वी त्या जागेसाठी आला. त्यांनी त्यांच्या तालुक्यातल्या एक जाधव नावाच्या व्यक्तीचं त्यावेळेला मला शिफारस केली. दादांनी अतिशय नम्रपणे मी माझी बाजू समजून सांगितली की जवळजवळ 20-25 वर्षानंतर महाविद्यालयामध्ये मराठी विभागाची जागा तयार झालेली आहे आणि आमच्याकडच्या पश्चिमेकडच्या अतिशय दुर्गम भागामध्ये या महाविद्यालयामध्ये ज्यांनी शिक्षण केलं आणि स्वतःला घडवलं, स्वतःला सिद्ध केलं, अशा डॉक्टर संजय शिंदे सरांना मला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून घेण्याची इच्छा आहे. दादा माफ करा, मी आपलं काम सांगितल्यानंतरही मी करू शकणार नाही. एका बाजूला दादांची माफी मागितली आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर संजय शिंदे सरांची त्या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी नेमणूक करता आली. 12 वर्षापूर्वीचा हा प्रसंग आहे. संधी मिळाली, पण आपण बऱ्याच वेळा वाक्य वापरलं जातं की संधीचं सोनं केलं पाहिजे. सरांनी ते करून दाखवलेलं आमच्यासारख्या लोकांना आज त्या ठिकाणी काम करताना पाहायला मिळतं. एका बाजूला शैक्षणिक काम आहे, एका बाजूला गाव पातळीवर सामाजिक राजकीय काम असेल, पण व्यक्तिगत जीवनामधलाही एखादा प्रसंग या ठिकाणी सांगितला तो जास्त वावगं होणार नाही. सरांच्या ज्यावेळेला लग्नाचा विषय आला, आपणही बहुसंख्येनं त्या लग्नाला बरीचशी मंडळी त्या ठिकाणी हजर असाल. खूप चांगली चांगली स्थळं सरांनाही त्या ठिकाणी आली, पण सरांनी एक अनाथ, जिला आई आणि वडील नाहीये, अशा मुलीला आपल्या आयुष्याचं सहचारणी करण्याचा निर्णय त्यांच्या जीवनामध्ये केला. एक चांगला आणि प्रामाणिक माणूसच त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे निर्णय घेतो, अशाही प्रकारच्या भावना आपल्या समाजामध्ये आजही आहेत. त्यामुळे त्याही अर्थाने सर तुम्हाला आणि तुमच्या सहचारणींना या कार्याच्या माध्यमातून, गावाच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा देतो. एक अतिशय चांगला परिवार आहे हा सर, आपला सगळ्यांचाच परिवार आहे. कारण की आपण सुरेश भाऊ कितीही राजकीय जीवनामध्ये काम करणारी लोक असू, आपला कुठलाही दिवस हा पूर्वेकडच्या सूर्याने त्या ठिकाणी उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. पण राजकीय जीवनामध्ये नानासाहेब काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एका गोष्टीची नेहमीच नोंद घ्यावी लागेल, किंवा त्याची धारणा तशी आहे की राजकीय जीवनाचा सुरुवात जी आहे ती पश्चिमेकडील आंबोलीकडनं त्याचा सूर्योदय होतो आणि पूर्वेच्या त्या ठिकाणी मावळला जातो. अशाही प्रकारचं मत या ठिकाणी मी जर मांडलं तर तेही वावगं होणार नाही. बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत. ज्या व्यक्तींबद्दल बापूसाहेबांच्या पासून मी सगळ्याच व्यक्तींना, म्हणजे या पुस्तकातल्या जवळजवळ निम्म्या व्यक्तींना माझ्या आयुष्यामध्ये मला भेटण्याचा योग आला. अतिशय चांगलं काम त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं
ज्याचा उल्लेख चौधरी सरांनी केलेला आहे की सरांना आनंद देणाऱ्या व्यक्तींचा त्यांनी या ठिकाणी 13 व्यक्तींचा सहभाग या पुस्तकाच्या माध्यमातून जरी केला असला तरीही ही 13 व्यक्तीच नाही, अजूनही व्यक्तींच्या बद्दल त्यांनी लिहिण्याचं काम सर उद्याच्या काळामध्ये निश्चित तुम्हाला करावं लागणार आहे, किंबहुना ती काळाची गरज आहे. कारण की जे चांगला वारसा या गावाला जो मिळालेला आहे या जुन्या लोकांकडनं, तोच आजही पुढे चालवण्याचं काम बरीच तरुण मंडळी या ठिकाणी करताना आम्हाला आमच्यासारख्याला दिसत आहेत. त्यामुळे तेही काम उद्याच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं उद्या पुढे जाईल अशाही प्रकारचा एक विश्वास या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करावा असं वाटतं. या ठिकाणी बोलण्यासारख्या गोष्टी जरी असल्या तरी मी जो शेवटचा, कारण की 13 व्यक्तींबद्दल मनसोक्त या ठिकाणी सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे, 13 व्यक्तींबद्दल मनसोक्त बोलणं झालेलं आहे. शेवटचा जो विषय आहे त्याच्यामध्ये लेखक जे आहेत आपले संजय शिंदे यांनी नाटकांचं जे काही आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये महत्व होतं, एक सांस्कृतिक परंपरा आपल्याकडे जपली जायची, 2 ठिकाणी ती आपल्याला पाहायला मिळते. एक म्हणजे गावातल्या ज्या वेळेला यात्रा खात्रा असतात त्यावेळेला आपल्याकडे मुळातच पूर्वीपासून या गावातला जो पैलवान आहे, हा पैलवान जो आहे कधीही रेवड्यांवर कुस्ती केलेली नाही. मोठ्या कुस्ती करणारा पैलवान या गावात नेहमीच त्या काळामध्ये तयार होत गेला. आजही तशाच पद्धतीची पार्श्वभूमी असणारे हे गाव आणि यामध्ये नाटकाची परंपरा असणारं गाव, व त्यामध्ये स्वर्गावर स्वारी, सरपंच खुनी, पाटील बेईमानी, शेतकरी दादा, शिवारामोशी आणि चिमणी या अशा अनेक असंख्य नाटकांचा उल्लेख संजय शिंदे सरांनी या पुस्तकामध्ये केलेला आमच्या सारख्याला दिसतो. म्हणजे एक नाटकांची ही परंपरा पूर्वीच्या काळामध्ये आपल्या गावकऱ्यांनी आणि पूर्वजांनी या ठिकाणी जोपासलेली या माध्यमातून पाहायला मिळते. अतिशय चांगलं लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून सर आपण केलेलं आम्हाला सगळ्यांनाच पाहायला मिळालं. मी परत एकदा म्हणतो सर की बरेच विषय बोलण्यासारखे होते, पण तुम्ही बोललाय, बाळासाहेब बोलले, त्याच्यानंतर मुसळे सर बोलले, तर नाही आपले चौधरी सर बोलले. त्यामुळे पुस्तकाच्या अनुषंगाने जे काही बोलण्यासारखे आहे ते सगळे विषय या ठिकाणी परत त्याची पुनरावृत्ती होईल, रिपीट होतील ते सगळे विषय. म्हणून मी त्या विषयावर न जाता बाकीच्या गोष्टी ज्या आपल्या अनुषंगाने बोलण्यासारखे आहेत त्या बोलाव्याशा वाटतात. राहिला विषय मगाशी जाता जाता धनरे सरांनी या ठिकाणी एक इच्छा व्यक्त केली. धनरे सर या तालुक्यानेही पश्चिम भागातलं नाक म्हणू आपण आंबोली हे गाव आहे. तालुक्यानेही आजपर्यंत भरभरून प्रेम या गावाला केलेले, तालुक्यानेही सभापतीच्या माध्यमातून तुम्हाला पण दिलेलं आहे, मागच्या काळामध्ये कैलासरावांनाही दिलेलं आहे, अगदी बापूसाहेबांनाही त्यांच्या प्रत्येकाला त्याला जे काही ज्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये जी काही इच्छाशक्ती असते त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न तालुक्यातल्याही राज्यकर्त्यांनी त्यावेळेला निर्णय घेतला आणि चांगली चांगली पदं या गावाला त्या माध्यमातून मिळाली, आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली. राहिला विषय सरांचा, धनरे सरांचा, की आज शिंदे सरांना ही मुलाच्या काळामध्ये अजून एका कारणासाठी सर या गावातलं मी म्हणजे ह्या सगळेच लोक किती भाग्यवान आहेत त्याचे एक उदाहरण देतो. ज्यावेळेला हा कार्यक्रम घेण्याचं ठरलं त्यावेळेला सर जे होत्या शिंदे सर या पुस्तकाचे लेखक हे उपप्राचार्य होते आणि मधल्या काळामध्ये जे प्राचार्य होते आमच्याकडे डॉक्टर व्ही डी कुलकर्णी सर, त्यांना थोडासा हार्टचा प्रॉब्लेम झाला, त्यांना त्या ठिकाणी थोडस उपचार करावे लागले, त्यांचं ऑपरेशनही झालं छोटस आणि गेल्या महिन्याभराच्या ते रजेवर गेले. एखाद्या माणसाचं किती भाग्य असावं की ज्या महाविद्यालयात आपण शिकलोय त्या महाविद्यालयामध्ये आपल्याला प्राध्यापक व्हायला मिळालं, त्या महाविद्यालयामध्ये विभाग प्रमुख व्हायला मिळालं, त्या महाविद्यालयामध्ये आपल्याला उपप्राचार्य होता आलं आणि त्याच महाविद्यालयामध्ये आज प्राचार्य म्हणूनही सर तुम्ही त्या ठिकाणी काम करताय. राहिला विषय धनरे सरांचा की त्या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये जर कायमस्वरूपी जे काही काम आहे ते करण्याची जबाबदारी ही संजय शिंदे सरांना देता येईल का, तर याच्यामध्ये एबीआय सारखा एक अतिशय वेगळ्या प्रकारचा भाग हा शासनाने किंवा युजीसीने त्या ठिकाणी लादलेला आहे.
त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता होईल. मला या गोष्टीची खात्री आहे की तो एपीआय जो आहे तो शिंदे सरांचा निश्चित चांगला आहे. त्याला सर्व्हिसची एक अट असते, काहीतरी 15 वर्ष सर्व्हिस झाली पाहिजे आणि तुमचा एपीआय आहे तो एपीआय त्या पद्धतीने झाला पाहिजे. सरांना परमनंट महाविद्यालयातून 12 वर्ष झालेली आहे. मधल्या काळामध्ये त्यांना एका वेगळ्या प्राचार्यांच्या हाताखाली काम करावं लागेल. पण एका गोष्टीचं समाधान आहे की येणाऱ्या काळामध्ये आज नाही पण उद्या ज्या कधी एकदा कधीतरी महाविद्यालयाच्या काळामध्ये नानासाहेब अण्णा आपण कधी असू, निश्चितपणे संजय शिंदे सरांच्या सारख्या एखाद्या चांगल्या विचाराच्या माणसाला प्राचार्य म्हणून जरी पकडण्याची आपल्याला सगळ्यांना संधी मिळाली तरीही ते आपलं भाग्य निश्चित आणि विद्यार्थ्यांचं तालुक्याचं भाग्य राहील अशाही प्रकारच्या एक इच्छा या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करावीशी वाटते. आपण सर्व मंडळी गेले 2-2.5 तासापासून या ठिकाणी बसलेला आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा अधिकचा वेळ न घेता आपल्या सगळ्यांच्याच परवानगी मागण्यापेक्षा आपल्या गावच्या ज्या सरपंच ताई आहेत नकुशताई उल्हास शिंदे यांच्या परवानगीनं माझे या ठिकाणी लांबलेले विचार जे आहेत ते थांबवतो आणि माझ्यानंतर आपल्या सगळ्यांनाच मार्गदर्शन, कारण की नानासाहेबांनी करावं. आता प्रोटोकॉल पद्धती सभा सगळा हे असतो की अध्यक्ष बोलावे आणि अध्यक्षाच्या नंतर कुणी बोलू नये. पण माझाच असा आग्रह होता की माझ्यानंतर नानासाहेबांनी त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. त्याचंही एक कारण आहे की नानासाहेब मगाशी शिंदे सरांनी चौधरी सरांनी जो उल्लेख केला की तुम्हाला उभा आणि आडवा तालुका माहिती आहे, त्याच्यात थोडासा बदल किंवा त्यात थोडीशी भर मी अशी घालतो की उभा आणि आडवा तालुका तुम्हाला माहिती आहे. माझं असं म्हणणं आहे तुम्हाला उभं करायचंही माहिती आहे आणि पाडायचंही माहिती आहे. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूर्वी असं असायचं, लागोपाठ 2-3 मुली झाल्या की मग परत मुलगा व्हावा असं वाटायचं आणि नेमकीच मुलगी झाली ना बाद बसेल का तिला नकोशी म्हणायचं. काही असंच आहे. पण आपल्या आई वडिलांनी काही जरी नाव ठेवलं तरी इकडं आल्यावर तुमच्या मिस्टरांना स्वातंत्र्य होतं की तुमचं नाव बदलता येत होतं, काय अडचण नव्हती. आपण खूप वेळ बसलोय सगळी मंडळी. मी शिंदे सरांचं कौतुक एकाच शब्दात करेन की शाबास रे बहादरा. कुठेतरी एखाद्या सुप्त भावनेला वाचा फोडायची असती ती शिंदे सरांनी फोडली. आता मी येईल आपल्याकडे सगळ्यांकडे. इथं टोपीवाली मंडळी जास्त आहेत. ज्यांनी आमच्या बरोबर काम केलं ते आमचे महाबाई बी दाढी पिकली आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जुन्या मंडळींच्या काम केलं ती म्हातारी अजूनही तशीच्या तशीच दिसतात. एकंदरीत आपला जो पारंपरिक वारसा आहे तो या गावात तसाच आपण जपलेला आहे. आपलं सगळ्यांचं अभिनंदन. पण बाळ पाटील तुम्ही असा, शिवबा असा नाही का, सुदाम पाटील असतील आणि आमचे प्रिय मित्र सुरेश शेठ असतील, तुम्ही सप्ताह एकत्र काढता म्हणजे एकच सप्ताह, एकच यात्रा नाही का. तुम्ही ज्या संस्था चालवता, पतसंस्था, त्याही चांगल्या चालवता. आता आपलं येऊन खुटते पुढं 2च ठिकाणी आपण फेल जातो. फेल, एक ग्रामपंचायत आणि दुसरी सोसायटी, ज्याच्यात काहीच नाही तिथं आपण मंडळी नेटाला लागतो. मी 40 वर्ष या भागातले सगळे चेअरमन ओळखतो. कुणी सोसायटीचा चेअरमन झाला 10-5 एकर खाचरं विकत घेतली मला सांगा. कोण आपापल्या गावचा सरपंच झाला आणि 10-20 एकर विकत घेतली जमीन. याच्या उलट माझी माहिती अशी आहे की अजून चेअरमननी नाही जमिनी विकल्या, पण सरपंच स्वतःनी मात्र अलीकडे जमीन विकावी लागते. आपण काय करायचं ठरवलंय हे
आमच्या सारख्यांना अजून समजतच नाही. आम्ही या सगळ्या मंडळींकडे दर निवडणुकीला यायचं, हात जोडायचा, विनंती करायची, त्यांच्याच भाकरी खायच्या आणि मागं जायचं. ही भानगडच नव्हती ना हो, का होती कधी? म्हणजे प्रचाराला येणाऱ्यांना जीव घालायचं, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं, पटलं तर आपण त्यांच्यासारखं वागायचं, नाही पटलं तर प्रेम कायम ठेवायचं. आता इथं अनेक माणसं आहेत, नामदेव कृष्णाजींपासून अनेक माणसं इथं आहेत का ज्यांनी आणि आम्ही एकमेकाच्या विरुद्ध काम केलं. पण वांद्र्याला जर मी गेलो तर गेल्या गेल्या वहिनीला निरोप द्यायचा, आम्ही गावात वेळा मारून येतोय, पिठलं बागता व्हायला शिजून ठेव. सरपंच खरंय का नाही आपलं? ते आपणच्या बरोबर काम करायचे, नारायण आपणच्या, काय हरकत नाही ना. त्यांना जे पटत होतं ते करीत होते. पण मित्रत्वाचं नातं, माणुसकीचं नातं हे कधीच आमच्यापर्यंत आम्ही विसरलो नाही. अलीकडं समाजामध्ये एवढं शत्रुत्व दिसतं की एखादा आपल्या विरुद्ध बोलला, एखादा आपल्या विरुद्ध उभा राहिला तर जसं काय पाकिस्तानचं सैन्यच आपल्या गावात घुसलंय का काय. हे सगळं बदलणं सुरेश भाऊ गरजेचं आहे. मी नोकरीला 40 वर्ष झाली, खेळला आल्यानंतर 40 वर्षात माझ्या गावात मी कोणतीही निवडणूक होऊ दिली नाही. बसायचं एकत्र, खुतबा पण घालायचा नाही. एका बैठकीत उरकलं ना, उद्या सकाळी परत आंबून का व्हायला पण बिनविरोध करा. त्याच्यामध्ये जो मागचा आपला समाज आहे, गरीब समाज आहे, ज्याला दोघांची गरज आहे, त्यांचं मरण होतं. बरं, निवडणूक कोणला पाहिजे? मी तुम्हाला खरं सांगतो, पुढाऱ्यांनी मला माफ करा. गावाची 10-5 फुटच्या तोंडावर मंडळी आहेत ना, त्यांनाच निवडणूक पाहिजे. का तर आमच्या 10 जणात मोठा कोण, हे आपण निवडणुकीतून सिद्ध करण्याचा चुकीचा प्रयत्न करतो. आपल्या गावात मोठा कोण, तो जो सगळ्यांना सांभाळून घेतो, जो प्रसंगी सगळ्यांसाठी थांबतो, जो प्रसंगी अर्ध्या रात्रीला सगळ्यांच्या कामाला येतो, तो मोठा ना. आणि जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर एक पथ्य पाळा. मी माझ्या जीवनामध्ये एक पथ्य पाळलेलं आहे की आपण स्वतः या जगात सगळ्यात लहान, आपण सगळ्यात लहान समजावं. म्हणजे आपल्या अंगात कुठं काही थोडासा अहंपणा असेल तर तो पहिला निघून जातो. आणि कुणी आपल्याला गोरगरिबांनी काम सांगितलं, मोठ्याने काम सांगितलं तरी आपल्याला त्याचं दुःख वाटत नाही, कारण आपण सगळ्यात लहान असतो. आपल्याला नाही सांगायचं तर कुणाला सांगायचं? तालुक्यात आपल्याला मोठेपणा असतं, तुम्हाला, मला, अजून अनेक मंडळींना. पण आपलं गाव आपल्या बरोबर नसेल तर गळ्यात 50 तोळ्याचं जरी दागिनं घातलं आणि तिच्या कपाळाला जर कुंकू नसेल तर ती जशी जरा दिसायला विद्रूप दिसते, तसं आपलं गाव आपल्या बरोबर नसेल तर आपला देखील तो टिळा आपल्या कपाळाला लागत नाही. राजकारणात काही, आता तर सभापती माहिती आहे, तुम्ही तरी 2.5 वर्ष राहिले. आता 14-15 दिवसात म्हणजे एखादा तो उपसभापती झाला ना, बसायला का लगेच उठायला लागते. म्हणजे एखाद्या सुरेश शेठ एखाद्या गोष्टीचं अवमूल्यन किती व्हावं, अवमूल्यन. आता एकच आहे बघ, ते उपसभापतीचा बोर्ड लागला. आता मला खरं सांगा, या तालुक्यात या 2-4 वर्ष, किती वर्ष झाले आता आपल्या लोकांना, आणि 5-5 वर्ष सलग सभापती उपसभापती कुणी हातवर करून सांगा. माणिकराव शिवळे पाटील सलग 10 वर्ष राहिले नाही,
त्यानंतर आमचे बंधू सलग 5-7 वर्ष राहिले माऊली ठाकरे. मग वामनराव ठाकूर झाले, बबनराव लागोरे झाले, नाही का, शेटे अण्णा झाले. ही 5-5 वर्षाची मंडळी समाजाच्या लक्षात राहिली. पण 14-15 दिवसाचा माणूस लक्षात माणसांनी ठेवावा हे काय खरं नाही. माझी विनंती आहे सुरेश, जो विचार तुम्हाला पटत राजकीय विचार ते काम जरूर करा. पण राजकीय विचार आपण स्वीकारताना आपल्या गावाची घडी विस्तारणार नाही ना याची पण काळजी घ्यायची असते. गावाने जर आपल्याला मोठं करावं असं आपल्याला वाटत असेल तर गावातल्या सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये जी भावना आहे की आपलं गाव एक राहावं तसं आपण वागलो पाहिजे अशी आमच्यासारख्याला वाटतं. निवडणूक जर पैशांनीच व्हायला लागली तर ग्रामीण भागातला गरीब माणूस त्यात भाग घेऊ शकणार नाही आणि श्रीमंत माणूस भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आज आपल्या समाजात ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांचा आपल्याला अभिमान पण आहे. पण त्यांचा जर तो पैसा गरीब माणूस हा काहीतरी लाचार आहे, भिकारी आहे आणि मी त्याला पैसे दिले का तो माझ्यासारखा होईल, ही भावना सोडून द्या. याचं कारण असं आहे आपण त्यांचे वारस आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे. आपल्यावर जे संस्कार झालेले ते ज्ञानोबाराया तुकोबारायाचे झालेले आणि ह्या सगळ्यामधून आपण जर वेगळा मार्ग काढून समाजकारण, मला राजकारणाशी बोलायचं नाही, राजकारण हा विषय महात्मा सेठ आता बोलावा असा राहिलेला नाही, पण निदान समाज तरी अखंड एक राहायला पाहिजे. बाकीच्या कोणाच्या काही जरी मतं असली तरी गावाच्या एक संघ गाव राहण्याच्या संदर्भात वेगवेगळी मतं असायचं काहीच कारण नाही. मग माझी विनंती पुढच्यांनी थांबायची तयारी ठेवा, मागच्यांनी लई घाईला येऊ नका. जर सावऱ्या जर आपण बाजूला काढला तर दोरकडे जर गिरी बांधलं होतं काय करायचं. अलीकडे नव्या पिढीत थोडीशी जास्त उत्कंठा आहे, त्याला अनेक कारण आहेत. आम्ही आता कॉलेजमध्ये पाहतो, आम्ही 30-35 वर्ष पाहतोय, ते भेटलं परत कधीतरी तर कसं चाललंय म्हणतो 2 पोरं नाही का, दुर्दैवाने वडील वारले, आई आहे. अरे पण तू करतोय का? नाही, 2-4 वेळा ग्रामपंचायतीला प्रयत्न केला पण काय जमलं नाही. हा का व्यवसाय आहे का? माझी स्पष्ट भूमिका आहे की ग्रामीण भागात राहणारा तो तरुण असो, तो पोक्त मनुष्य असो, आपला प्रपंच आपण चांगला केला पाहिजे. आणि आपला प्रपंच जर आपण चांगला केला तरच आपल्याला लोकांना बोलण्याचा अधिकार राहतो. नाही तर फुकट शहाणपणा शिकवायला नाही का, त्याला काय झाला अक्कल लागते. म्हणजे पिणारा देखील म्हणतो कुणीही पिऊ नका नाही का, आणि ते आपण बघतोय त्याच्या आईला त्याला चालता येईना. माझी विनंती आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या करता. पाईट सोडलं ना तर आंबोलीचा प्रभाव तालुक्यावर आहे. कुणी कोणत्याही राजकीय मताचा जरी मनुष्य असला तरी त्याला हे मान्य करावं लागतं की आंबोलीचं ऐकलं पाहिजे. कारण पडरवाडी हे, तांबडेवाडी हे, नामदेवरावचं वांद्र हे, मध्ये आड हे, पलीकडे तोरण हे, खाली आलं का बलवडी हे, विराम हे, ही सगळी तुमच्याशी संबंधित आहे. तुम्ही चौकात बसून सांगितले ना गाड्यांना आपल्याला असं करायचंय, गेलं बरोबर ना. नामदेवराव आंबोलीत बसून असं करा असं म्हणू शकत नाही. पण आंबोलीकर मग बाळू असू, सुरेश शेठ असू द्या, सुदाम पाटील असू द्या, हे मात्र चहा पाजून नामदेवरावला बदलावणार बरोबर. माझं म्हणणं आहे तुमचा मोठेपणा तुम्ही कायम ठेवा. आणि ह्या सगळ्या प्रारब्धाच्या बाबी आहेत. सुरेश शेठ तू लहान होता, आपण मित्र होतो, तुझ्या तरी स्वप्नात होतं का तू सभापती होशील? मी त्याला पहिल्यापासून सांगायचा, हे बघ काही करतो तिकडं
कन्स्ट्रक्शनचं काम कर, अजून काही कर, पण निवडणुकीच्या भानगडीत नको करू. हे सगळ्यात आता प्रपंच वाया घालवण्याचं साधन झालं. कोणाला आपला प्रपंच लावायचा असेल ना, उभं राहायचं तपूनच आहे आम्ही मंडळी तुमच्याकडे बघायला. एवढं जरी ऐकलं मला वाटतं आणि एक चांगला विचार घेऊन आपण समाजामध्ये जर गेलो तर त्या चांगल्या विचाराला देखील समाज दाद देतो. आता माझ्यावर सगळ्या बाजूनी टीका होती, आताही झाली ना. निवडूनही आणता येते पाडता येतात. आम्ही काही जादूगार आहे काही जाणलो. आम्हाला एवढंच माहिती आहे, कुठेही गेलं तर सामान्य माणसाच्या बरोबर थोडस उभं राहायचं, त्याची तंबाखू खायची, नाही तर आपण त्याला द्यायची आणि दादा काय केलं पाहिजे त्यालाच विचारायचं आपण. मग तो म्हणतो नाही नाही आता असं करायला पाहिजे तुम्ही लोकांनी, त्यांचंच ऐकायचं ना. आम्हाला काही नेत्यांचा आदेश आहे का काय नसतं. पण सामान्य माणसाला जर बदल हवा असेल तर बदल पण आपण घडवला पाहिजे. सामान्य माणसाला बदल नको असेल तर आपण ते जाग्यावर पण ठेवलं पाहिजे. अशा विचाराने आमची पिढी सगळी काम करते. आम्ही आमचं मत कुणावर कधी लादत नाही आणि समाज काय म्हणतो तेच ऐकायचं. मला या गावातल्या सगळ्या चावरकरांना विनंती आहे की धुळकऱ्यांचं म्हणणं काय गड्यांनो हे पहिलं समजून घेत चला, नाही का. नाही तर आरोळीच्या अगोदर जर आपण कागद तोडून गेलो तर निशाण आपल्यावर पडत नाही, निशाण धुळकऱ्यांवर पडतं नेहमी. आणि तशा पद्धतीने आपण जाऊयात सगळे. हा तालुका साधू संतांचा आहे, शूरवीरांचा आहे. त्यांच्या नावाला कुठेही काळिंबा लागणार नाही, अशी कोणत्याही प्रकारची वर्तणूक आपल्या हातून घडणार नाही. एवढं जरी आपण पथ्य पाळलं तरी हे 13 जण आणि शिंदे सरांच्या अंतःकरणामध्ये असलेली भावना ते 14 जण यांना आपण खऱ्या अर्थानं यांचा आदर ठेवण्यासारखा होईल. एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. ठिकाणी उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. ग्रामस्थांच्या वतीनं आपलं या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नानासाहेबजी टाकळकर, आमचे मार्गदर्शक, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं या ठिकाणी मी आभार मानतो.